देवेंद्र फडणवीस आवराआवर करत आहेत. इतक्या दिवसापासून हे विषय पेंडिंग आहेत. मग राज्यपालांच्या काही जागा भरायच्या असतील, महामंडळांच्या नियुक्त्या आहेत, त्यानंतर निधी वाटप आहे, हे त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी प्रलंबित ठेवलं. पण आता देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत येण्यासंदर्भात ज्या हालचाली सुरू आहेत त्याआधी हे सगळ्या विषयांचा निपटारा करून आपापली माणसं योग्य ठिकाणी बसवून देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना होतील असं मला वाटतंय. मी हे सातत्यानं सांगतोय. यूपीए किंवा महायुतीमध्ये तुम्ही असतानाही तुमच्या पक्षाच्या वाट्याला राज्यपाल पद मिळायचं किंवा लोकसभा अध्यक्षपद मिळालं होतं. आता त्या पद्धतीने सध्याच्या महाराष्ट्रातील एनडीएच्या घटक पक्षांना म्हणजे एनसीपी किंवा शिंदे गटाला देखील कुठलंही राज्यपाल पद किंवा केंद्रात इतर लाभ मिळताना पाहायला मिळतं. नाही, पण मला असं कोणीतरी सांगितलं की त्यांना 4 देशांतलं हाय कमिशनर पद मिळतं आहे, अँबॅसेडर्स. म्हणजे ते 4 देशामध्ये राज्यपाल पद मिळणार नाहीच त्यांना, पण हाय कमिशनर म्हणून, राजदूत म्हणून त्यांच्या पक्षाला 4 जागा देत आहेत. मोठा पक्ष आहे, एवढा सुशिक्षित लोकांचा पक्ष आहे. अगदी प्रेसिडेंट ट्रम्पपर्यंत त्यांचं वजन आहे. ट्रम्प त्यांना घाबरतो, आमचाही पक्ष फोडतील म्हणून. त्याच्यामुळे त्यांना, त्यांच्या पक्षाला, शिंदे गटाला 4 राजदूत पदं, राज्यपाल राजदूत पदं, हे यांचे सगळे पैसे परदेशात आहेत ना. त्याच्यामुळे ते पैसे सांभाळण्यासाठी, प्रॉपर्ट्या परदेशातला सांभाळण्यासाठी त्यांना राज्यपाल नको, त्यांना राजदूत पदं हवे आहेत. अजित पवार गटाला 2 राजदूत पदं वगैरे देतील. ते दिलदार लोक आहेत दिल्लीमध्ये बसलेले फार सध्या. का दिलं जात नाही? तुमच्या काळामध्ये उपराज्यपाल, राज्यपाल पद नाही करत होते. आम्ही स्वाभिमानानं काम करत होतो ना, ताठ मानेनं. हे गुलाम आहेत, हे लाचार आहेत. यांचे पक्षच अमित शहानी स्थापन केलेले आहेत ना.